हाय एव्हरीवन, कसे आहात? तर आजचा आहे डे 3 का डे 4? डे 3 आहे का 4 आहे? बट ठीक आहे, कुठलाही डे असू दे. हां, डे 3 असणार आहे. 4 आहे. बुर्ज खलिफा झालं, पहिले काय झालं नंतर? फर्स्ट डे द क्रूज. हां, डे 1. सिटी टूर. आज डे 4 आहे. करेक्ट डे 4 आहे. आज आम्ही जाणार आहोत डेझर्ट सफारीला. म्हणजे ऑफकोर्स सनस्क्रीन लोशन हे लावलं पाहिजे म्हणून पहिले घेतलं आहे लोटसचं. मला ऐन मोमेंटला हे भेटलं आणि मला एकदम लास्ट लक्षात आलं की माझं सनस्क्रीन लोशन राहिले. युजली मी वापरत नाही, कारण मी बाहेर कुठे जातच नाही, पुण्यामध्ये खूप रेअरली जाते. म्हणून म्हटलं चला आता घ्यावं, गरजेचं आहे म्हणून लोटसचं घेतलं आहे. आणि तुम्ही माझा जो टॉप बघत असाल तर तो मी घेतला आहे मिंत्रावरनं, आणि पॅन्ट पण मी तुम्हाला दाखवते. आय थिंक सो ही पण मिंत्रावरनंच घेतलेली आहे, मला आठवण मिंत्रावरनंच, येस करेक्ट घेतलेली आहे मी. आणि आवडते मी आता आवडता का व्लॉग स्टार्ट केला, कारण की मला झाला आहे उशीर. आत्ता वाजले इथले 1 आणि त्यांनी आम्हाला सांगितलं 2चा टायमिंग. अजूनही आमचं लंच वगैरे झालं नाही आहे, म्हणून खूप फास्ट आवरायचं आहे. चिनूचं आवरलं, चिनू झोपलं आहे आमचं. मला भाग्य दिसत असेल तर काय माहीत नाही, चिनू पण झोपलं आहे. त्यामुळे म्हटलं चला आवडताच तुमच्याशी बोलावं, व्लॉग स्टार्ट करावा. इथं आमच्या मस्ती चालू आहे, सगळेजण आले इकडे बघा. आणि चिनूचा अजून मेकअप बाकी आहे. सेमच कलर आहे. हो नको परत मला चप्पल घालायला लागेल खाली. राहू दे. अहो थांबा की. अहो नको. राहू दे. थांब चिनू, आवरू दे. कुठे लाईट नाही लागत का ग? नाही, इथं लाईट नाही. नाही. अगं आवरून दे चिनू, आवरूनच देत नाही आताही. असं करताय राव, नको ना. आता जिजूने घातलं म्हणजे हे कसं वाटतंय? इकडवर लावली मी, उजेड पडतो. थोडंसं तब्येती आमची. माझा कसा ड्रेस आहे? ते आपला अशा हात पाहिजे. टाईट नाही बसत काय आहे. दिले? छान असतं पण ते ना काय होतं, हात आमचे असे पातळ आहे. अजूनही आमचं डिसाईड झालं नाही कुठले कपडे घालायचे, काय सगळं. पांढरा माझा बरमुडा आणि त्याच्यात अरे. black घालतो ना, शर्टच बदलतो ना. सारखा बरं चिनूचं माझ्या आवरू द्या. चला, आवरू द्या. चप्पल चिनूचं आवरू द्या माझ्या. मी इथं मोबाईल होते बघूया. मला बरोबर पप्पांनी नाही, पप्पा काय आले घातले ते सकाळी पप्पांनी? आणि पप्पांनी काय पप्पांनी घातले? बाबाने काय घातले? बाबाने बरोबर घातले. पप्पांनी काय तरी आता म्हणले दोघांनी घातले म्हणून मला घालाय म्हणते ना, आता मला म्हणते पप्पांनी पण नाही घातली. त्यांनी घालायचं म्हणून सांगितलंय त्यांना, आता त्यांनी काय घातलं ते माहित नाही. तुम्ही सांगा, तुम्ही ऐकल. अरे नाही घालणार आहे. देवा. तुम्ही दोघांनी घातले, आता तुम्ही सगळ्यांना घाला, तुम्ही घाला. ड्रेसच बदलतो हो, सगळंच. मग घाला की पट्टे. अहो, याचा फोन करा अगोदर. आम्हाला जावा ना बाहेर नाही, म्हणून. राहू दे. काय झालं? इकडे जाऊन करतो आम्ही. आम्ही इकडे बघतो. काहीतरी आपलं. करा की फोन करा की. इथं कोणतं दिसायला लागले मला? मला काही कळलं ना. कसं चालायचं? असं करताय राव. त्याचा फोन करा. मी काय म्हणून मॅच म्हणजे मला नाही कळलं. माझं ब्राऊन कलरचा येतो. हे तुझ्या बॅग मध्ये टाकू का कपडे? हिच्या नाही, असंच तर चांगलं वाटतं. मला तर आवडलं, एवढं काय वाईट नाही वाटत. म्हणजे वाईट ठीक आहे, कॉम्प्लिमेंट करते असं इतकं मला काय वाटलं नाही, काहीच वाटलं नाही. कारण तो जाळीच आहे. सगळं आंधीसारखे असे घरात आता रूम मध्ये आले, त्याने सगळ्यात एकदम शांतता झाली. आता कोण आले थांबून? ही सोनी झाली. काय ग काय काय आलं? चप्पल आणली मी, शूज पण आणला. चप्पल काढतो परत. अरे चला, गाडी आली, जेवणार आहे की नाही आपण? ए बाबा मी रेडी, तुम्ही रेडी नाही का? रेडी नाही का? रेडी नाही काय नुसतं म्हणणं चालू आहे. माझी वेळ आहे का माघारी जाताना कपडे बदला 5 म्हणून? मिनिटं तुम्ही मला काल बोलले होते. आम्ही रेडीच होतो आता. अर्धा तास झाला हो, तुमच्यामुळे मला एक कपडे बदलायला लागले. बदलायचे काय मग. करू आता? बदलायचे मग. असं तुम्ही पण कसं बदले करून करायचे. बदलायचं? नाही खाल्ला चालणार. इथं चालणार चिनू नाही. माझा शांत बसला. अरे काय लावलंय? ए काय आता मी काय आवरू? बस ठीक आहे, चप्पल घालते. चलो चल चिनू चल, गाडीत झोपूया. चल, मोठी गाडी गेली आणि आपल्याला. चल लवकर चल चिनू, चल लवकर. अयो का ग, आता तर येत होती. चला चल, ब्लँकेट तर कंपल्सरी. अरे माझ्या चप्पल ठीक आहे. हा घे ब्लँकेट घे सामू. अय्यो सॉरी, लागलं का तुला? चिनू
पण घेतले. आता आम्ही चाललोय जेवायला पटकन. आमची व्यवस्था ॲक्च्युली केलेली आहे, सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण. त्यामुळे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, चिनूला सुद्धा काही प्रॉब्लेम नाही. असं आम्ही नियोजनच करून आलो होतो. जे आम्ही खातो ते पण चिनू खातात असं आहे. ओके, तर सांगायचा उद्देश हा, तर खूप जणांनी मला एक कमेंट आली होती इंस्टाग्रामवर की तुम्ही कुठल्या ट्रॅव्हल मार्फत तुम्ही गेले आहे. तर आम्ही गेलो आहे चौधरी यात्रा कंपनी, जी की नाशिकची ट्रॅव्हल कंपनी आहे. आणि आय स्वेअर की काय मी प्रत्येक वेळेस चौधरीनीच जाते, कधी पण कुठं फिरताना चौधरीनीच जाते. का? कारण की मला माहिती आहे की आपण एक विश्वास आहे माझा चौधरी यात्रा कंपनीवर, त्यामुळं. आणि चिनू माझं एवढं लहान असून सुद्धा घरच्यासारखं हो. आणि कधी मला अजून आता 1 वर्षाची आहे मी, 15 महिन्याचं माझं बाळ आहे, मी त्याला घेऊन चालली आहे, पण मला अजूनही काहीच एक प्रॉब्लेम एक सुद्धा आलेला नाही आहे. आम्ही उशीर करतोय तो भाग वेगळा, आमच्याकडून उशीर होते, पण सगळं अप टू डेट चाललेलं आहे. त्यामुळं तुम्हाला जर बुकिंग करायचं असेल, विश्वास असेल, चौधरीने बुकिंग करा. मी आता चाललो आहे, आम्ही 3 जणच इथे बसलो आहे आणि बाकीचे सगळे मागच्या गाडीमध्ये आहे, मागे गाडी आहे आणि आम्ही 3 जण आणि जे की वेगळे. आणि मागे जागा फक्त 3 सीटची होती, तर मागे म्हणून आमच्या दोघांनी ते शिफ्ट केलं. छान वाटतं असं बघायला. तुम्ही बघू शकता बुर्ज खलिफाच्या समोर एकही बिल्डिंग नाही आहे स्प्रेड. फायनली आम्ही पोहोचलो आहे इथे, म्हणजे हे मी स्टार्टिंग रोड आहे ना, इकडंच आहे. या साईडला असं डेझर्ट तुम्हाला दिसेल आणि आपण कम्प्लीट डेझर्टवरूनच जातो. आम्ही पकडून बसलोय, चिनू झोपलो तसं, कारण की गाडी एकदम डेंजर कधी कधी चालू असं पूर्ण रेत. आम्ही आता पोहोचलो आहे, ॲक्च्युली आमचीच गाडी पोहोचली आहे. तर चिनू आणि मी पप्पा आणि आम्ही अशी स्कार्फ घेतले आहे, जे की जलकरंजी अनुषिता दीदीने आणले. ही आमची गाडी, ती व्हाईटवाली. येस, पण त्याच गाड्या 4x4च्याच गाड्या इथे चालू शकतात. त्यामुळं कारण की ते कम्प्लिटली तुम्ही बघा पूर्ण रेती आहे, वाळू आहे आणि ऊन एवढं नाही आहे. तरी पण मी लहान मुलं असेल तुमच्यासोबत तर तुम्ही छत्री एक कॅरी कराच करा. आम्ही मास्क पण घेतले, पण काय झालं सगळं असं कंबाईंड झालं आहे, त्यामुळे ते मास्कची एवढी काही गरज नाही आहे, जेवढी काही धूळ वगैरे उडत नाही आहे. पण छत्री एक असू द्यावी पोरांसाठी उन्हात. आणि असे स्कार्फ घेतले. मला तर वाटतं केस तर खराब होणारच या धुळीमध्ये. लेट्स सी. वाळू पण एकदम गार आहे. असं विकायला स्कार्फ आहे, पण हे आम्ही घरूनच आणलेत, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. हे आमचे ड्रायव्हर आहेत आणि ते चिनूला सॉरी डॅडाला तिच्या हे स्कार्फ बांधताय. कम्प्लीट दुबई मला आता दिसायला लागलाय तो. हाँ 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 उसको फ्री आप बांधो ये सीधी सीधी खड़े हो जाओ. हाँ लाइट वो देखो लास्ट में, लेफ्ट साइड वाला जो है पैकेज में, राइट साइड वाला जो है वो थोड़ा लॉन्ग राइड है वो चार्ज. पैकेज मध्ये कुठलं फोटो में निकालूंगा डेजर्ट में सफर करो, ऐसा फोटो निकालूंगा लाइफ टाइम याद रखो. लाइफ टाइम. बॉस अच्छा दोनों में से बॉस कौन है? बॉस आपके घर में कौन है? मेरे घर में तो मैं भाई बॉस हूँ. लेकिन आपके घर में ये बॉस है. सही है. ये अगर चाहिए तो मैं हाँ ऊपर ना. अच्छा निकल गया. मैंने डिजाइन के लिए वो किया था, लेकिन आपको नहीं चाहिए तो हाँ हाँ ठीक है. काय करणे लाडू काय. ओके थँक्यू.
आता आम्ही चाललोय बाईक राईडला. अराउंड इथं आहे 280 250 आहे, पण त्यांनी आम्हाला 50 AED आम्हाला डिस्काउंट दिले, सर 200 AED आम्हाला बसलंय. आणि आम्ही चिनूला पण घेऊन जाणार आहे. ये स्लोच चालू आम्ही सेफ्टीने एकदम, पण मजा येणार आहे. म्हणजे यार ते नाही, हे राईड नाही केली तर दुपार देऊन फायदाच काय. हा अरे कुठं चाललंय? अरे एका साईडला वळते गाडी. हळू इंदर आले का नाही दोघ जण? गाडी जाऊ दे जोरात. चिनू लाडू काय कुठे तुम्ही? लाडू आता आम्ही चाललोय सफारीला. चिनूला आम्ही खूप टाईट पकडलं आहे दोघी, आणि चलो मजा आली पाहिजे ना राईड मध्ये. हाँ राइट. मैडम जी बच्ची को मेडल शरद दिला इंदर, तू पण इकडून ये, इकडे माझ्या जाऊ. बच्चा मिडल में रखा है, उसको पकड़ के रखा है. नहीं पकड़ के मतलब इस तरह नहीं, मिडल हाँ मिडल में ही मिडल रखा में ही है. है. गाड़ी ऐसा है ना, उसको सर शीशे पे ना लगे. हाँ काय इथं टाक ना. मला तर वाटते भीती. चिनला मी असं मध्येच ठेवलंय. हवा कम करने का मतलब क्या होता है? हाँ? यस आर यू श्योर? येस अभी मैं आपको और आप मुझे नहीं जानते हो. ओके. मोबाईल बदल सेटिंग मी आता ब्लॉग नंतर तुम्हाला एक्सपिरियन्स सांगते कसा आहे, पण मोबाईल ठेवून देतो. माय गॉड चिनू एन्जॉय करते आमचं. चिनू मागे जास्त सोडते. सीट बेल्ट खरंच गरजेचं आहे. काय दिसत नाही ना. आय थिंक आपण आलोय. मी आता तिथे फोटो शूट साठी थांबलो आहे. थंडी बापरे खूप वारा आहे आणि तो फोटो काढताय. सनसेट होतोय. चप्पल काय काढली का मग? ए गाणं लावा ना. डान्स करताय ना? अय चिचू पडले.
जेजू वरती बघू नका, खाली बघा. बेली डान्सला वेळ आहे अजून. जेजू बेली डान्स बघता बघता खाली पडले. तर इथे बेली डान्स असा कॅम्प आहे. चलो चलो चलो. किती गोड दिसते. चिनू किती गोगुला दिसताय तुम्ही. कोरियन कोरियन. कोरियन. तू कर. नको वरती घे, वरती घे, वरती घे. नको खाता येत नाहीये. वरती घे. हा मला वाटलं इंडियावाले पागल असतात, पण इथं बघा. मला वाटतं इंडियावालेच पागल असतात डान्स साठी. सगळे डान्स करतात. एक प्रॉब्लेम झाला आहे इथं. आम्ही आलो आहे आणि आमची जी गाडी आहे लँड क्रुझर, तर तिचा इंजिनचा प्रॉब्लेम झाला आहे. आणि आमच्यासोबत जे होते त्यांना जस्ट आता आम्ही टॅक्सीत बसवलं आणि आमच्या मागून म्हणजे मम्मी पप्पा ज्या गाडीत होते ते आता आम्हाला घ्यायला येत आहे. तर आता आम्ही जाणार. आम्ही आता 15 मिनटं तरी झाले असेल आम्ही इथं थांबलो आहे. पण यार इतकं भारी वाटतंय की दुबईच्या स्ट्रीटमध्ये आम्ही थांबलो आहे आणि असं मस्त दुबई छान बघते. म्हणजे असं बिलकुल आम्हाला राग वगैरे काही नाही आहे. एवढं छान दुबई दिसते. त्याचे रोड्स, बिल्डिंग्स भारी भारी, त्यामुळे भारी वाटतंय. पण ठीक आहे, असा प्रॉब्लेम नाही म्हणू शकते. ह्या गोष्टी होत असतात. कधी पण तुम्ही कुठल्याही टूरला जा, या गोष्टी होतातच. तर तुम्ही असं ॲग्रेसिव्हली काम घेण्यापेक्षा तुम्ही त्या मोमेंटचा एन्जॉय केला पाहिजे. ठीक आहे, ह्या गोष्टी त्यांच्या पण हातात काही नव्हतं. त्यांना एवढं सॉरी फील होते की अरे माझी गाडी बंद पडली. आम्ही सगळे अरे ठीक आहे बाबा, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, आम्ही थांबतो इथं, नो प्रॉब्लेम. आणि मला वाटतं हीच गाडी आहे इथं तुम्हाला मागे दिसते ना, ही वाली गाडी आहे वाटतं. माझे मम्मी पप्पा माझ्यात आहे आणि हां करेक्ट तीच गाडीत आता आम्ही चाललो आहोत. ती गाडीमध्ये बसायला म्हणजे आम्ही थोडंसं ॲडजस्ट होऊ. चलो.